निवडणूक झाल्यानंतर आम्ही असं ठरवलं की पुणे लोकसभेमध्ये 6 विधानसभा येतात आणि त्यामुळे दर महिन्याला एका विधानसभा मतदारसंघामध्ये नागरिकांसाठीचा एक जनसंवाद, जनता दरबार अशा पद्धतीच्या कार्यक्रमाचं नियोजन आम्ही केलं। आज आम्ही वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघात हा कार्यक्रम झाला। सकाळी 10 वाजता सुरू झाला, तो आत्ता संपला आणि एकूण जर आपण पाहिलं तर हजारोंच्या संख्येने नागरिक येतात। आपल्या समस्या, अडचणी मग ती सार्वजनिक स्वरूपाच्या असतात, व्यक्तिगत स्वरूपाच्या सुद्धा असतात आणि ते सोडवण्यासाठीचा एक प्रामाणिक प्रयत्न आम्ही सगळे मिळून करतो। 6 विधानसभात 6वा कार्यक्रम हा आणि पुन्हा आता जो पहिला विधानसभा झाला त्याचा पुढच्या महिन्यात आता तो पुन्हा पहिला विधानसभा आमचा चालू होईल। त्यामुळे वर्षात नाही एका विधानसभा मतदारसंघामध्ये 2 असे जनता दरबार होतात आणि हे 5 वर्ष असंच चालणार आहे। शेवटी लोकप्रतिनिधी म्हणून आमची ती जबाबदारी आहे की आपल्याला निवडून दिलेल्या नागरिकांना त्यांच्याप्रती कर्तव्याची भावना आपली असली पाहिजे। आपण कामासाठी त्यांनी आपल्याला निवडून दिले जनतेनं आणि त्यामुळे त्याचं एक उत्तरदायित्व म्हणून आपण अशा स्वरूपाच्या कार्यक्रमाचं आयोजन करतो। काही कामं ही जागेवर सोडवली जात आहेत, तिथल्या तिथं प्रश्न संपतायत। काही कामं ही वेगवेगळ्या प्रशासनाच्या माध्यमातून, मग पोलीस प्रशासन आहे, महापालिका प्रशासन आहे, जिल्हा प्रशासन यांच्या माध्यमातून ती कामं पुढे जात आहेत। म्हणून या जनता दरबारच्या माध्यमातून, जनसंवादाच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांच्यातला एक चांगला संवाद आणि समन्वय या निमित्तानं होतो आणि हाच उद्देश आमचा आहे। आमचे सगळे कार्यकर्ते, आमचे सगळे नेते अनेक दिवस याची तयारी करतात आणि म्हणून हा कार्यक्रम यशस्वी होतो। मला असं वाटतं की लोकांनाही, नागरिकांनाही निश्चितपणे अशा स्वरूपाच्या कार्यक्रमाचं एक त्यांनाही आवडणारा हा सगळा कार्यक्रमाचं आजचं स्वरूप होतं। वारंवार आम्ही हे नेहमी करत राहणार।